गोविंद बेलमरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. स्वीकार करायचा आहे. तसेच युवा उद्योजक सन्मान्य कुमार अजिंक्य पाडगे या आणि कल्पेश मित्र या दोघांचा सामुदायिक सत्कार किरण बेलमनच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. अजिंक्य पाडगे आणि कल्पेश मित्र. तसेच या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून घडतं ते मनोजजी पाटारे साहेब. मनोजजी पाटारे कुठे आहेत? मनोजजी पाटारे, हे मनोजजी पाटारे जो या स्पर्धेसाठी आतोनात मेहनत घेतो आणि स्पर्धा पार पाडण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी उपस्थित करतो तो मनोज पाटारे. मनोज पाटारे यांचा या ठिकाणी सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बेलमनच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि संतोषभाई घोसालकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मनोजजी पाटारे यांचं या ठिकाणी सन्मान. मनोज पाटारे आणि प्रणित 11 या दोघांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तसेच अंकेशजी तांबडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं. अंकेशजी तांबडे खरोखरच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अतोनात मेहनत करणारे अंकेशजी तांबडे यांचं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. अंकेशजी तांबडे कुठे आहेत? सन्मान्य श्री दिशांत बैलमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान्य श्री अंकेशजी तांबडे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. त्यानंतर जर नजर चुकीने चूक भुलीने कोणाचा सन्मान सत्कार करण्याचा राहिला असेल तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा चालू करावी अशी मी आयोजकांना विनंती करतो. हॅलो, थँक्यू सदानंद दादा. आज पाहिलं तर या व्यासपीठावर सर्व अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीने हे व्यासपीठ अक्षरशः खुळून दिसतंय. ही टुर्नामेंट जर पाहिली तर ही टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा वाटा असतो त्याचबरोबर या आयोजकांचा सुद्धा वाटा असतो, त्यासोबत या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सुद्धा वाटा असतो. इस टुर्नामेंटला आज सुरुवात होतीये, ओपनिंग सेरेमनी झाली आहे आणि ओपनिंग सेरेमनीची ओपनिंगची मॅच, पहिली मॅच ती असेल म्हणजे राजेश शिवाजी बॉईज तांबाटी संघ विपक्ष चॅलेंजर्स शिरवली. दोन्ही टीमच्या 12th मॅनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचंय. तसेच या स्पर्धेसाठी जे समालोचक म्हणून लाभले आहेत ते आकाशजी देशमुख साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान. सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बेलमरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकाशजी देशमुख साहेब आडोशी यांचा या ठिकाणी सन्मान. दारू तसेच स्कोर बोर्डवर काय स्कोर बोर्डवर दलवी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी अजिंक्य पाडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. स्वीकार करायचा आहे. हॅलो, हॅलो 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 वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाचं आपण पूजन केलं, त्याचबरोबर आपण घेऊयात गणरायाचं नाव. त्याचसोबत या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचं वंदन करूयात. त्यासोबत आपले हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीत आपण मानवंदना देऊयात. आणि या ओपनिंग टुर्नामेंटमधील ओपनिंगची मॅच असेल ती म्हणजे राजेश शिवाजी बॉईज तांबाटी विपक्ष चॅलेंजर्स शिरवली. या दोन्ही टीममध्ये मॅच असेल. मॅच अतिशय रोमहर्षक असेल. चांगल्या दर्जाची मॅच जरूर होणार. पंचांची भूमिका पार पडतील ते म्हणजे बाळादादा, त्याचसोबत अंकेशजी
अविनाशजी पालांडे. चला विनंती असेल आपण फील्ड सेटअप करून घ्यायचंय. फिल्डिंग टीम तांबाडी संघाला विनंती असेल आपण फील्ड सेटअप करून घ्यायचंय. प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त हॅलो हॅलो प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत भव्य डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक व आमदार चषक 2000. आवाज ब्रेक होतोय. हॅलो हॅलो आमदार चषक 2026 आज दिवस पाहिलं तर मंगळवारचा दिवस. आजपासून तब्बल 4 दिवस शुक्रवारपर्यंत ही टुर्नामेंट रंगणार आहे. सर्व प्रेक्षकांचं त्याचबरोबर व्यासपीठावर स्थानापन्न असलेल्या अतिथी मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिली तर चॅलेंजर शिरवली संघाची तैनात होतीये. अक्षय मोरे आणि सोबत पाहिलं तर मुन्ना मोरे. हॅलो आज जर पाहिलं तर ही टुर्नामेंट अतिशय देखणी अशी टुर्नामेंट या संपूर्ण खालापूर तालुक्यामधली पहिली वायली नाईटची रजनी टुर्नामेंट. टुर्नामेंटमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं त्याचसोबत व्यासपीठावर असलेल्या अतिथी मान्यवरांचं मी आकाश देशमुख सहर्ष स्वागत करतो. खरी ओपनिंग जे मॅच आहे राजे शिवाजी वाईस तांबाटी संघ विपक्ष असलेली चॅलेंजर शिरवली बॅटिंगसाठी टीम मध्ये तैनात आहेत. सलामीचे 2 फलंदाज मुन्ना मोरे आणि सोबत अक्षय मोरे. किती ओव्हरची मॅच असेल? 4 ओव्हरचा सामना असेल. चार ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे. हॅलो 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 वॉल्यूम वाढव थोडा. हॅलो 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 नक्कीच मॅचला सुरुवात होणार आहे. ओपनिंगची मॅच तांबाटी विपक्ष टीम शिरवलीमध्ये मॅच चालू असेल. बॉलिंग एंड साठी गोलंदाजी मार्कवर प्रवीणजी राणे आणि बॅटिंगसाठी अक्षय मोरे. चला एकदा जोरदार टाळ्या.
सुरुवात होते या टुर्नामेंटला. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाहिलं तर ब्लॉकचा टाकलेला बॉल. पहिल्या बॉलवर इथे उत्तर नाहीये. पहिलाच निर्धाव बॉल या टुर्नामेंटची सुरुवात झाली आहे ती म्हणजे डॉट बॉलनी. ही एक टुर्नामेंटची वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर पहिला बॉल कशा प्रकारे खेळला गेलाय तर हा पहिला बॉल आणि तोही निर्धाव टाकलाय. पुढील बॉल सरळ फटका खेचलाय. फिल्डर पाहतच राहिले. टुर्नामेंटची सुरुवात षटकाराने येतोय. या दुसऱ्या बॉलवर आलाय. हाय अँड हँडसम परफेक्ट मारलेला फटका सीमारेषे बाहेर. धावा मिळतील 6 षटकार. मागील बॉलवर जर पाहिलं तर षटकार आला आणि षटकारानंतर गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॉल गेला सिंगल धावांसाठी. आतापर्यंत पाहिलं तर पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 7 अशी धावसंख्या. P1चं षटक हाय स्कोरिंगची मॅच जरूर असणार कारण की दोन्ही बाजूला पाहिलं तर तेवढेच चांगल्या टीम आहेत. जर बॅटिंगसाठी आपण विचार केला तर बॅटिंग करण्यासाठी अक्षय मोरे आणि सोबत मुन्ना मोरे, सनी पाटील सुद्धा या टीममध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग अलीकडच्या बऱ्याचशा मैदानामध्ये या सनी पाटीलने केले आणि त्यासोबत पाहिलं तर अक्षय सुद्धा आहे. पुढील बॉल पाहिलं तर लॉंग स्टॉप मध्ये जातोय. फिल्डर कडून थोडी चुकीचा फायदा मिळाला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा येतोय बाईच्या रूपामध्ये चौकार. हे राजेश शिवाजी बॉईज तांबाडी संघाचे कॅप्टन आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. ऑन साइडला फटका स्वीपचा फटका. हा बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. तेवढा चांगला फटका. बाटला मिडल झालं. बॉल गेला सीमारेषे बाहेर. त्यानंतर धाव फलकावर पाहिलं तर बिनबाद आणि 15 अशी धावसंख्या झाली आहे. वन साइड बॅटिंग, चांगल्या प्रकारची फटकेबाजी, कोणतेही विकेट गमावली नाही. आणि टुर्नामेंट मधील पाहिलं तर ओपनिंगची मॅच, ओपनिंगची ओव्हर कशा प्रकारे असावी बॅट्समनने दाखवून दिलं की आमचा सराव चांगल्या प्रकारे झालाय. ही टुर्नामेंट रंगवायची, चौकार षटकारांची आतिषबाजी करायची, त्या प्रकारेच बॅटिंग चालू आहे. पहिलं षटक संपलंय. बिनबाद 15 धावसंख्या. बरोबरी करताय काय तुमचा बाजार आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका अरे सरकारला या टटान कर देऊ बाजूला सरकार. नक्कीच या स्पर्धेचा अजून एक नियम असा आहे, या मैदानामध्ये ज्या हाय टेन्शनच्या वायर्स आहेत त्याला बॉल लागून सीमारेषे बाहेर गेला तर षटकार गृहीत धरला जाईल. त्यासोबत त्या हाय टेन्शनच्या वायरला पकडून जर का बॉल फिल्डरच्या हातामध्ये आला तर विकेट गृहीत धरली जाईल. सर्व टीम्सने, खेळाडूंनी, त्याचबरोबर सर्व टीमच्या मेंबर्सने याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक संपलंय. कशासाठी रिव्ह्यू स्पेशल? रिव्ह्यू कशासाठी? प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू अवेलेबल असेल. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू अवेलेबल असेल.
याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकानंतर गोलंदाजी मार्कवर विनय सकपाल. फटका खेचलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला आणि त्याचबरोबर आता या दुसऱ्या ओव्हरची इथे सुरुवात करतो तो म्हणजे विनय सकपाल. आपण या टीम मध्ये कुणाल कदम यांना सुद्धा बऱ्याचदा पाहिलं. त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम शिरवली संघ त्यात कुणाल कदमला पाहिलं. व कुणाल कदमचा जर आपण विचार केला तर संपूर्ण या रायगड जिल्ह्यामध्ये एक अव्वल दर्जाचा लेफ्टी बॉलर म्हणून त्याची ओळख केली जाते. सनी पाटील आहेत खालापूर तालुक्याचं क्रिकेट गाजवत आहेत. परंतु त्यांच्या समोर खेळणारा राजे शिवाजीबाई तांबाडी संघ हा सुद्धा बराचसा सराव करून बराचसा अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय आणि विनय गोलंदाजी मार्कवर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा संख्या झाली होती. यानंतरच्या ओव्हरमध्ये आपल्याला धावा वाचवायचे आहेत. यासाठीच केतन मुंडे सारखा एक शार्प कॅप्टन कुल म्हटलं जातं त्याने आपल्यावर जबाबदारी दिले. जबाबदारी दिल्यानंतर ती कशा प्रकारे जबाबदारी पेलली जाते. आज पाहिले तर संपूर्ण या खालापूर तालुक्यामध्ये हे आपले गोविंद शेठ बैलमारे यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी दिली. त्यांनी ताकदीने पेलून दाखवली आणि आज आपल्या खालापूर तालुक्यामध्ये भगवा आपला जो आहे शिवसेनेचा तो अखंड नक्कीच इथं पहिले तर आला. इथे फटका जरूर खेचला अलॉंग दी कार्पेट. फटक्यामध्ये ताकद होती नजाकत होती. दोन फिल्डरला इथे चकवून बॉल गेला सीमारेषे बाहेर. येतोय दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॅटिंग करतो तो बॅटिंग एंडसाठी मुन्ना मोरे. अक्षय आणि त्याचबरोबर मुन्नाची जोडी ही मैदानामध्ये चांगल्या प्रकारे धावा जमवते. आपण सुरुवातीला जेव्हा मुलाखत घेतली होती केतन मुंडे यांची त्यांनी सांगितलं हाय स्कोरिंग मॅच जरूर असेल. समोर तेवढी चांगली टीम आणि त्याचबरोबर त्या टीमला कुठे किती धावांपर्यंत थांबवता येईल हे अद्याप सांगता नाही. खेळपट्टीवर कशा प्रकारे आमची गोलंदाजी होते हे गोलंदाजीच ठरवून देईल की शेवटच्या बॉल पर्यंत कितीपर्यंत आम्ही समोरच्या टीमला रोखू. परंतु हे मैदान खूप चांगलं आहे. सुरेख मैदान. चांगल्या प्रकारचं आयोजन. बॅटची एज आणि विकेट जातीये. पहिला विकेट मैदानात तो बाहेर येताना आपण पाहू शकतो. मुन्ना मोरेची बॅटची लिडिंग एज जरूर लागली. कीपरने कोणतीही चुकी केली नाही आणि या मैदानामधील या पाहिलं तर टुर्नामेंट मधील पहिला विकेट जातोय. मुन्ना मोरे बॅक टू दी डगआउट. विकेट या मैदानातून बाहेर येताना आपण पाहिलं मुन्ना मोरेची विकेट जाते. या व्यासपीठावरून पाहिलं तर सन्माननीय ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर सन्माननीय गोविंद शेठ बैलमारे साहेब उपस्थित होते. आले उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते इथे पार पडला. त्यासोबत खेळाडूंना बऱ्याच प्रकारचे त्यांनी इथे प्रोत्साहन दिलं आणि या व्यासपीठावरून नक्कीच ते आता सध्या निरोप घेत आहेत. त्यांनी आमच्या टुर्नामेंटला शुभेच्छा दिल्यात. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून नक्कीच आभार व्यक्त करतो. तुमच्या या सहकार्याने ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे खुलून दिसली. व्यासपीठ सजलं होतं. नक्कीच तुम्हाला सुद्धा या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच प्रकारचं सामाजिक कार्य आपण आपल्या सहाय्याने आपल्या माध्यमातून या संपूर्ण विभागामध्ये नक्कीच केलं जावं ही सदिच्छा असेल. आपले प्रमुख पाहुणे आपल्यातून नुकतेच रजा घेत आहेत. त्यांचा पुन्हा एकदा आपण इथे आभार व्यक्त करू. तुमच्या उपस्थितीने नक्कीच आमचं व्यासपीठ खुलून दिसत होतं. पहिले विकेट गेले आणि पहिला विकेट नंतर पाहिलं तर बॅटिंगसाठी टीमचा महत्वाचा खेळाडू म्हणावा लागेल सनी पाटील. लेफ्टी बॅटर एक ऑलराऊंडर खेळाडू. आता बॅटिंगसाठी जबाबदारी मिळाली. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल. हाय स्कोरिंग मॅच. समोर पाहिलं तर तांबाटी संघ. दोन्ही संघ तेवढेच ताकदवर संघ. अतिशय चांगल्या प्रकारे बॅटिंगसाठी ओळख आहे दोन्ही संघाची. आता बॅटिंगसाठी संधी असणार आहे ती म्हणजे टीम शिरवली संघाच्या सनी पाटीलला. सन्मान्य उमेशजी दळवी साहेब शिरवली
गावचे सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य उमेशजी दळवी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. सनी आले आणि बॉल हवेत उडवला, पकडलाय झेल. सनी आल्या आल्या शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येताना बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवतोय गोलंदाज. मगाशी उल्लेख केला होता आपण बॅटिंग करताना खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करण्यासाठी ओळख होती ती सनीची, परंतु सनीची विकेट मिळवली. लगातार 2 विकेट मिळवल्या ते म्हणजे गोलंदाज विनय सकपाळने आणि कॅच सुद्धा सुंदर असा पकडला तो म्हणजे मयूर मुंडे यांनी. चांगल्या प्रकारचे बॉलिंग त्याचबरोबर फिल्डिंगचं युनिट सेट केलंय तांबाटी संघाने. आपण म्हटलं सुरुवातीलाच की या संघाने सराव चांगल्या प्रकारे केलाय, समोरच्या टीमवर तेवढ्याच चांगल्या प्रकारचा अभ्यास सुद्धा केलाय. कशा प्रकारे फील्ड सेटअप करायची, कशा प्रकारे गोलंदाजाचं रोटेशन करायचंय हे ओळखलं होतं टीमच्या कॅप्टन केतन मुंडे आणि तशाच प्रकारची गोलंदाज विनय याने केले. आज दिवसभरामध्ये आमच्या सोबत पाहिलं तर तुषारजी धुमाळ सर असतील, त्यासोबत मनीषजी मुंडे सर हे दोन्ही समालोचक, त्यासोबत मी सुद्धा आकाश देशमुख. ही टुर्नामेंट पाहिली तर 9व्या पर्वामध्ये पोहोचले. दमदार आमदार चषक 2026 हे आयोजन आपण पाहिलं तर प्रणित 11 सावरोलीचं आयोजन खूप सुरेख आयोजन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तेवढंच चांगलं नेटीने नटतंय आणि पहिली ही मॅच ओपनिंगची मॅच 10वं आयोजन आहे. केतन मुंडे गोलंदाजी मार्कवर आलेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आहेत केतन मुंडे. ओरा अक्षय बॅटिंग स्ट्राईक एंडसाठी असतील. सलामीला आलेले पाहिले तर अक्षयने चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आहे. शॉर्ट पिच बॉलला पंच केलाय. पंच केलेला बॉल सीमा रेषे बाहेर गेला. क्षेत्ररक्षक पाहत राहिले, त्यांच्या डोक्यावरून बॉल फरार, सीमा रेषे बाहेर, षटकार. का होता बॉलला पंच केला आणि समोरच्या दिशेने मारलं. या खेळाडूची ताकद इथं दिसून येते, कशा प्रकारे फटका मारायचा याचा सराव होता, यामध्ये कल्पकता होती आणि बॉलला पंच केलंय. तो थांबला नाही, बॉल सीमारेषे बाहेर गेला. 6 धावा सुद्धा देऊन गेला आणि स्कोर कार्डवर या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या 26 झाली आहे. चला, जुना बॉल गेला असेल जो मॅच बॉल तो लवकरात लवकर द्यायचं शोधून. 3रं षटक चालू आहे. केतन मुंडे गोलंदाजी मार्कवर आले आणि केतन समोर अक्षयने खूप सुरेख असा फटका मारला आणि प्रेक्षकांना सुद्धा हेच हवंय. प्रत्येक बॉलर प्रेक्षक हेच म्हणायचं, कुठे चौकार येऊ दे, षटकार येऊ दे, फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी प्रेक्षकांना हवी असते. तशा प्रकारे सुरुवात आता अक्षयने केली आणि या बॉलवर षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा स्कोर आता 20+7 26 पर्यंत नेऊन पोहोचवलाय. चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल अक्षयला आणि अक्षयच्या साथीच्या फलंदाजाला सुद्धा. वेगावर स्वार गोलंदाज अपील पंचांकडे जोरदार केलीये. खूप चांगल्या प्रकारे इथे पाहिलं तर अपील होती, परंतु पंचांमध्ये तेवढा काही फरक करू शकला नाही. पंचांचा हा लेग बाईसचा इशारा. 1 धावेने पुन्हा एकदा धाव फलक वाढेल. 27 पर्यंत धाव पोहोचते. अंकेश कडू आणि अंकेश कडूच्या साथीला पाहिलं तर फलंदाज अक्षय मोरे. चांगल्या प्रकारच्या बॅटिंग इथे केली जाते. 27 धावसंख्या झाली आहे. 3रं षटक अधिक प्रगतीपथावर आहे. अजूनही पाहिलं तर 4थं षटक सुद्धा येणं बाकी आहे. नवनवीन गोलंदाज येतात. प्रत्येक गोलंदाजाला एक षटक टाकण्याची इथे संधी असते, मुभा असते आणि जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. ही टुर्नामेंट जर पाहिली तर खूप सुरेख चांगल्या पद्धतीने आयोजन केले आणि या टुर्नामेंटचं स्पेशल वैशिष्ट्य पाहायला गेलं तर जी प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल
इथं फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसलाय आणि प्रयत्न फसताना हा डीप मध्ये झेल पकडला जातोय. आल्या पावली माघारी आलेत फलंदाज आणि फलंदाजी जाते विकेट. केतन मुंडेला मिळते विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. मुख्य आकर्षण असं जी सिरीजची सायकल आहे ती सायकल सन्मान्य संकेतजी पाटील त्याचसोबत सन्मान्य रोहितजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला इथं प्रदान झाले. सुरेशदादा पाटील यांचे सुपुत्र रोहितजी पाटील त्याचसोबत संकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही प्लेअर सिरीजची सायकल प्रदान झाले. त्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. विकेट गेली आहे. अंकिश कडू स्वस्तामध्ये माघारी बाद झालेत. त्यानंतर मैदानामध्ये तैनात झालेत. बॅटिंगसाठी कवायत करून अक्षरशः मैदानामध्ये चाललेत ते म्हणजे कुणाल कदम. या खेळाडूने या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या या गावाचं नाव पोहोचवलंय, आपल्या खालापूर तालुक्याचं नाव पोहोचवलंय. परंतु जेव्हा आपल्या अंगावर गावाची जर्सी असते त्या गावाच्या जर्सीच्या नावासाठी खेळावं लागतं आणि आता खेळावं लागेल कुणाल कदमला. बऱ्याच विकेट आपल्या मैदानामधून बाहेर जाताना आपण कुणाल कदमला पाहिलं की 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या आणि आता कुणाल कदमला संधी असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर जर पाहिलं तर केतन मुंडे टीमचा कॅप्टन कूल चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. कुणाल कदम चांगला फटका खेचलाय. थोडी फिल्डिंग फास्ट करायला पाहिजे. केतन हेच म्हणत असेल की या बॉलवर विकेट गेली असती जर थोडी फिल्डिंग फास्ट झाली असती, परंतु इथे सिंगल रूपामध्ये धावसंख्या मिळते आणि आता स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक साठी पुन्हा एकदा सलामी आलेला अक्षय मोरे येतोय, ज्याने या मैदानामध्ये खेळताना बॅटिंग करताना या इनिंग मध्ये तब्बल 2 षटकार लगावलेत आणि ते 2 षटकार अजूनही त्याला वाढवावा लागेल. अजूनही धावांचा हा आलेख वाढवावा लागेल. चांगली बॅटिंग, धावसंख्या जास्तीत जास्त पुढे नक्कीच सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी इशारा दिला व्हाईट बॉलचा. हा व्हाईट बॉल आणि व्हाईट मध्ये ही अवांतर रूपामध्ये धावसंख्या 1 नी टीमच्या टोटल मध्ये वाढते. धावसंख्येचा विचार करतात तब्बल 29 धावसंख्या. अक्षय मोरे सलामीला आलेत आणि सलामीला आल्यानंतर कशा प्रकारे सलामीवर फलंदाज बॅटिंग करतो याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. बाउन्स बॉल आहे. खेळाडू पाहिलं तर बॅट फिरवत राहिला. बॉलने उंची घेतली. खेळपट्टी जेवढी टणक बनवले त्या टणक खेळपट्टीचा अतिशय पुरेपूर असा पूरक वापर करून घेतला आणि बॉल गेला होता कीपरच्या हातामध्ये. कोणत्याही रूपात धाव नाही. 18 बॉलचा अद्याप खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या अंती धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 29 धावसंख्या झाली आहे. शेवटचं स्लॉगवरचं षटक. स्लॉगवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील आणि इथे जर आपल्याला ही ओपनिंगची मॅच जिंकायची असेल तर या पहिल्या ओपनिंगच्या मॅच मध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमवू तांबाटी संघाला आपण दडपणाखाली आणू शकतो. यासाठी स्लॉगवरचं षटक असेल. त्यासोबत ही इनिंग ब्रेक जेव्हा होईल 24 बॉलचा खेळ संपेल त्यानंतर पुढच्या मॅचसाठी म्हणजे दुसऱ्या मॅचसाठी वीरेश्वर वरची खोपोली विपक्ष माडपाई माडप त्याचे पुरस्कर्ते आहेत नितीनजी पाटील. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल मिड इनिंग मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वीरेश्वर वरची खोपोली विपक्ष टीम माडपाई माडप त्याचे पुरस्कर्ते आहेत नितीनजी पाटील. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांती जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालंय 29. स्लॉगवरचं षटक मयूर मुंडे आणि मयूर मुंडेला आता चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. परंतु बॅटिंग एंड मध्ये आपण पाहतोय शिरवलीचे कुणाल कदम आणि कुणाल कदमला आता इथे चौकार षटकार खेळावे लागतील. ही धावसंख्या वाढवावी लागेल. आपण जर पाहिलं समोर तांबाटी संघ आहे. 40-45चं आव्हान जरूर देणं गरजेचं ठरेल. आपण पाहिलं शिरवली संघाकडे बॉलिंग अटॅक तेवढा चांगला जरूर आहे, परंतु तांबाटी संघ सराव चांगल्या प्रकारे करून आलाय आणि टुर्नामेंट जर पाहिली तर प्रणित इलेव्हन सावरेलीने जेवढ्या चांगल्या प्रकारे आयोजित केले, मैदान सुसज्ज दिसतंय, खेळपट्टी अतिशय खेळाडूंच्या प्रेमात पडेल अशा प्रकारे जरूर आहे. पहिलाच बॉल समोर पडला, ब्लॉकचा बॉल होता.
खेळाडूला समजलं नाही, बॅटर आता फक्त बघत राहिला, बाट फिरवली होती परंतु बॉल निघून गेला कीपरच्या हातामध्ये. जयेश दळवी असतील जे विकेट कीपरच्या मागे. चांगल्या प्रकारे पाहिलं तर फिल्डिंगचं इथं काम केलं सर्व फिल्डरने. बॅटची एज अप्रतिम झेल, या झेलची प्रशंसा करावीच लागेल. बॉल चालला होता दूरवरून परंतु त्याला झपट्टा मारला आणि बॉल पकडला, विकेट जातीये. कुणाल कदम सुद्धा पाहिलं तिथे स्वस्तात माघारी येताना पाहतोय. कुणाल कदम बॅक टू द डगआउट. अजूनही पाहिलं तर तरुण आहे, नवीन खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजाला चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते. तशा प्रकारे गोलंदाजाने इथे गोलंदाजी केले, सोबत त्यांना फिल्डरची साथ आणि दोघांचं युनिट एवढ्या प्रकारे चांगलं झालंय. ते धावसंख्या पाहिलं तर 29 वर स्थिरावून ठेवले. अक्षरशः पाहिलं तर आपण बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या शिरवली टीमला. बॅटिंगसाठी लेफ्टी बॅटर भार्गव मैदानामध्ये आलेत. मयूर मुंडे या संपूर्ण पाहिलं तांबाटे टीमला 15-20 वर्ष बऱ्याच चांगल्या प्रकारे लीड करत आलेत. आजही त्याच प्रकारे गोलंदाजी करतात जे आपण पहिले 2010, 12, 13, 14 पर्यंत करत होते. आणि या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा योग पुन्हा पुन्हा घेऊन येतात. 10वं पर्व आहे. 10वं पर्व हे तेवढंच आकर्षकरित्या, तेवढं दमदाररित्या या मैदानामध्ये साकार होतंय. पहिलं षटक गेलं, चांगल्या प्रकारे गोलंदाजीने गोलंदाजी केली, 15 धावा जरूर खर्च केल्या परंतु त्याला बॅकअप नक्कीच चांगल्या प्रकारे आलं गोलंदाजाचं. आणि आता पाहिलं तर फक्त धावसंख्या 29 वर. फुलटाच बॉल आणि फुलटाच बॉल ऑफ साईडला खेचलाय, डीप वरून फिल्डर आलेत, पहिली धाव कंप्लीट केली आहे आणि तिथपर्यंत समाधानी होते. थ्रो झाला, कलेक्शन खराब झालं परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धाव्यांच्या मध्येने आता धावफलक बऱ्याच कालांतरानंतर 2ने वाढले, ते 31 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलंय. फिल्डिंग चांगली करावी, एक धाव जर पाहिले ना लाख मोलाची असेल या मैदानामध्ये. हे आयोजन जेवढ्या चांगल्या प्रकारे प्रत्येक टीमला एकच वाटतंय की या टुर्नामेंटमध्ये चांगल्या प्रकारे खेळ करून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकायचेत, आयोजकांची मनं जिंकायचेत. बॅटची लिडिंग एज, बॅटच्या मागेवाला शॉर्ट फाईन लेगला बॉल गेलाय, बॉलला कलेक्ट केलं, चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि या चोरट्या धावेच्या मदतीने धावफलकावर पुन्हा एकदा धाव 1ने वाढते, ती म्हणजे 32. स्लॉगवरचं षटक आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील. 32 धावा संख्या झाली, एखादा चौकार एखादा षटकार मॅच मध्ये शिरवली संघाला थोडं पुढे घेऊन जायचं काम करेल. तो येणार का, येईल का? हो हो हो, आलाय आलाय आलाय. साइड स्क्रीनच्या वरून सडक पे कडक बेधडक बॉल गेला सीमारेषे बाहेर आणि आलाय हाय अँड हँडसम एक जबरदस्त असा अक्षय मोरेच्या बॅट मधून बिग हिट षटकार. DJ. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण मिड इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वीरेश्वर वरची खोपोली टीमचा कॅप्टन सोबत माडपाई माडप टीमचा कॅप्टन. मागील बॉलवर चांगल्या प्रकारे फटका अक्षयने खेचला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा बाहेर. अक्षयने सलामीला आले. आतापर्यंत अक्षयने 3 षटकार लगावलेत. वैयक्तिक 20 धावसंख्येवर अक्षयची बॅटिंग चालू आहे. पुन्हा एकदा हा बॅटची पाहिलं तर हायकोर्टचे ऍडव्होकेट निखिलजी मेहतर सोबत साहिलजी घोसालकर यांना विनंती असेल पण व्यासपीठावर यायचंय. दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. ह्या ओपनिंग मॅच मधील पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर जर आपण स्कोरबोर्डचा विचार करता धावसंख्या झाली ती 38 धावसंख्या 38 38 धावसंख्या झाली आहे.
समोरच्या टीमसाठी राजेश शिवाजी बॉईज तांबाडी संघाला आता करायचे 39 धावसंख्या आणि या 39 धावसंख्या कशा रीतीने केल्या जातील, चौकार षटकार किती मारले जातील, कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल की ह्या धावा वाचवल्या जातील. शिरोली संघ आपण पाहिलं तर तालुक्यामधला एक चांगला बॉलिंग युनिट म्हणून ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये त्यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि 38 धावा झाल्यात, 39 ची गरज आहे आणि 39 धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील प्रत्येक बॉल टू बॉलचं विश्लेषण तुषारजी धुमाल सर नक्कीच करतील. दरम्यान आपण आमंत्रित करूयात वीरेश्वर वरची खोपोली विपक्ष माडपाई माडप संघाला की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. माडपाई माडप विपक्ष वीरेश्वर वरची खोपोली दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच एक षटक संपण्याआधी जर का दोन्ही टीमचे कॅप्टन अवेलेबल नसतील तर तिथं आयोजकांनी तुम्हाला पेनल्टी देण्याची नक्कीच इथे इच्छा व्यक्त केली आहे. तुमच्यावर कडक ॲक्शन घेण्यात येईल. वरची खोपोली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित राहिले, त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. सोबत माडपाई माडप संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण सुद्धा यायचंय. नक्कीच 38 धावा झाल्यात, 39चं टार्गेट सेट केलंय. 39चं टार्गेट कशा प्रकारे असेल, हे जड जाईल का बॅटिंग करणाऱ्या टीम तांबाडी संघाला की हे सहजरित्या सोप्यारित्या चेस केलं जाईल की हे टार्गेट सेट केलंय जे 38 ते 39चं टार्गेट आहे ते 39चं टार्गेट आपल्या बॉलरसाठी तेवढ्या चांगल्या प्रकारचं असेल हे आता समोरच्या येणाऱ्या 24 बॉलमध्ये नक्की चित्र संपूर्णपणे स्पष्ट केलं जाईल. यासाठीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात या खोपोलीचा बुलंद आवाज तुषारजी धुमाल दादांना. धन्यवाद आकाश देशमुख सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं अर्थातच आपण या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. आपण पाहिलं उद्घाटन सोहळ्यामध्ये बरेचसे दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पाडला. निर्णायक क्षणी निर्णायक मॅच आपल्या समोर आहे. एकीकडे टीम तांबाटी आहे तर त्याच्या विरोधात शिरोली संघाला बघतोय. पहिल्यांदा फलंदाजी शिरोली संघाची झाली, आता टीम तांबाटी संघ मैदानामध्ये दाखल होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुनवे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया आजच्या रात्रीच्या पहिल्या मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे, जिथे टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये 39 धावसंख्येचं. असं वाटतंय टार्गेट छोटं आहे, पण शिरोली संघाचे गोलंदाज आपण सातत्यानं चर्चेत राहताना पाहिलेत. या धावा रोखण्याची क्षमता त्यांच्या हातामध्ये आहे. पण विपरीत जर विचार केला ना तर राजेश शिवाजी बॉईज तांबाडी संघ खेळतोय. याच विभागातील एक नामवंत आणि नाईट टुर्नामेंटमध्ये मोठ्या मोठ्या संघांना धक्का देण्याचं काम सातत्याने या टीमनं केलंय. पण आता शिरवली संघ या मॅच मध्ये तांबाडी संघाच्या विरोधात हवी होईल का? पाणी मैदानामध्ये न्या. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक, त्याचबरोबर आमदार ट्रॉफी 2026 हे पहिलं रात्र आणि या रात्रीमध्ये आपण पाहतोय हा सोहळा बघता बघता आता 10व्या पर्वामध्ये आलाय. तमाम क्रीडा रसिकांची आता या मैदानाकडे ओढ लागलेली आहे. बरीचशी गर्दी आपण या सोहळ्यामध्ये बघतोय. सगळ्या क्रीडा रसिकांचं, सगळ्या खेळाडू मित्रांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ, माझे सोमेत आकाश देशमुख सर, त्याचबरोबर मनीष मुंडे सरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो. माडपाई माडप संघाचा कर्णधार देखील इथे आलाय. वीरेश्वर वरची खोपोली संघाचा कर्णधार देखील इथे आलाय. दोघांचं आपण आयोजकांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया आणि विनंती करूया ज्या काय फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करून घ्याव्यात आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आदरणीय नरेंद्र दादा तटकरे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या रात्रीतील दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करावा. वीरेश्वर वरची खोपोली संघाच्या विरोधात माडपाई माडप अशी नेक्स्ट मॅचची लढत.
पण इथे टार्गेट 39 धावसंख्येचं कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. स्ट्राईक एंड वरती तांबाडी संघाचा एक विस्फोटक फलंदाज जय जळवी, नॉन स्ट्राईक एंड वरती कॅप्टन कुल, केतन मुंडे आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अजय मोरे. ही मॅच हृदयाचे ठोके वडवणारी कदाचित होऊ शकते. पहिला चेंडू घेऊन पंचाच्या डाव्या बाजूनं उजव्या हाताचा हा गोलंदाज आणि ते बॅटची कडा. पहिल्या चेंडूवरती मी मगाशीच सांगितलं होतं, शिरोली संघ ज्या गोष्टीची साठी ओळखला जातो ती गोष्ट आता मैदानात घडली. गोलंदाजीचा तोपखाना म्हणून छत्तीस विभागातील एक नामवंत संघ आहे, ज्यानं पहिल्याच चेंडूवरती एक मोठा मासा, एक मोठा अडथळा जय जळवीच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर धाडलाय. ठोक डीजे. तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. होतं जय जळवी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल धडाकेबाज अशी फलंदाजी करेल, पण त्याला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. नेक्स्ट बॅटर वेल एक्सपिरियन्स 40+ खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, मयूर मुंडे. आता मुंडे ब्रदर्स मैदानामध्ये डाव सावरायचा आहे टीम तांबाटी संघासाठी. राजेश शिवाजी बॉईज या नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार. अजय मोरेचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती फिंगर रोल आपण पाहिले. टप्पा पडल्यानंतर चेंडूला जसा काटा बदलला त्यानंतर बॅटची कडा घेऊन यष्टीकडे टिपलेला झेल. मनोज पाठारे यांच्यावरती या स्पर्धेची जबाबदारी आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी ग्रामस्थांनी या स्पर्धेला दिलेली साथ. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. लागोपाठचा दुसरा चेंडू गेलाय निर्धाव. 24 चेंडूमध्ये 39 धावसंख्येची गरज होती. आता समीकरण पाहायला मिळतंय ते 22 चेंडू आणि 39 धावा. माझ्या सोमेत छोटा पॅक बडा धमाका गुणलेखकाच्या माध्यमातून आपण बघतोय नरेश दळवी सरांना. ऑफिशियल गुणलेखक आहेत ते लेदर क्रिकेटचे मॅच देखील गुणलेखकाच्या माध्यमातून नेहमी कव्हर करत असतात. वैभवजी मेहतर यांच्याकडे देखील आपण बघतो या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अर्थातच त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं करूया स्वागत. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज ज्यानं लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकताना एक विकेट मिळवली आहे. आणि पलीकडे आपण विचार केला तर राजेश शिवाजी बॉईज तांबाडी संघाचा अकाउंट अजून ओपन झालेला नाहीये. पंचांचा यावेळेस स्वेर चेंडूचा इशारा. इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या लाईनच्या बराच बाहेर हा चेंडू पकडला गेलाय. सूरज पांडे सर हे मात्र सांगतायत हा चेंडू इथे स्वेअर आहे. पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये अंतिम मानला जाईल. पंचांशी कोणताही वाद घालू नका. पंच म्हणजे क्रिकेट खेळातील देव आणि देवाला आपण साकडं घालतो, वाद करत नाही. वाद केला तर देव कोपतो याचं देखील भान असलं पाहिजे. पांढरे हत्ती म्हणून पंचांची ओळख, ज्यांच्यावर एकही डाग नाहीये. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू हातामध्ये येतोय. टेन्शनचं वातावरण आहे, थोडंसं हास्यमय वातावरण येणं गरजेचं होतं. तांबाडी संघाचे पाठीराखे वाट बघतायत. एखादा चौकार, एखादा षटकार जर आता काही आला या परिस्थितीमध्ये तर स्कोअर कार्डवरती आमचा देखील बोलबाला होईल. पण गोलंदाज सातत्यानं बोलबाला करतोय. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस वेगावरती स्वार झाला होता अजय मोरे. मयूर मुंडेला आता शांत पद्धतीनं खेळ करावा लागेल. मेरिटनुसार फटका, सिंगल डबल देखील या धावा पुढे नेण्याचं काम त्यांना करावं लागेल. इथे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सातत्यानं चेंडू निर्धाव जात आहेत. अशा वेळी नॉन स्ट्राईक एंडवरती देखील एक वेल एक्सपिरियन्स काढूया. अशा वेळी आडव्या बॅटनं आपण बघतोय कॉ कॉर्नरमध्ये आता खऱ्या अर्थानं धावांचा श्री गणेश झालाय. गणपती बाप्पाचा कदाचित आज वार असावा आणि इथून मात्र आता गणपती बाप्पाचा धावा केलाय की काय राजेश शिवाजी बॉईज तांबाटी संघानं. एक धाव तर नक्की स्कोर कार्डवरती नोंद झाली आहे. 2 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. वाईटची एक आणि बॅटच्या साईन एक, अशा 2 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. 19 चेंडू 37 धावांची गरज. आणखीन एक जबरदस्त चेंडू. यावेळेस
एक मोठा फलंदाज येतोय तंबूच्या आसऱ्याला. कॅप्टन कूल आता झालाय गरम. डीजे कलम नव्हते कायदा नव्हता. कलम नव्हते कायदा नव्हता. सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. अर्थातच भूगोल जरी जगाचा असेल तरी इतिहास माझ्या राजाचा आहे आणि त्याचं इतिहासाची आता पानं उलटायला सुरुवात झालेली आहे. डीजेनं सांगितलं ताट होती माना उंच होती नजरा. राजाच्या जयंतीची ओढ आता सगळ्यांना लागलेली आहे. जसा कॅलेंडर बदलला तसा 19 फेब्रुवारीची ओढ प्रत्येकाला लागली होती. मगाशी देखील आपण 19 आकड्याचा उल्लेख पाहिला. ज्या 19 आकड्यावरती 37 धावांची गरज होती. असं वाटलं होतं केतन मुंडे एखादा मोठा फटका मारून हे अंतर वेगानं कमी करेल, पण गोलंदाजानं पुन्हा एकदा बाजी मारली. आता 6 चेंडू 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज. कदाचित शेवटच्या 6व्या चेंडूपर्यंत हा खेळ रंगेल अशी परिस्थिती मैदानामध्ये आता पाहायला मिळतीये. हॉट परिस्थितीमध्ये आता कूल खेळ करावा लागणार. केतन मुंडे बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आलेली आहे ती मयूर मुंडेवाड. आणि मयूर मुंडेनं बऱ्याच स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख केली आहे. 4थ्या क्रमांकाचा बॅटर ज्यानं चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेची. प्रवीण राणे नॉन स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी मार्ग वरती वेल एक्सपिरियन्स व्यावसायिक खेळाडू. रायगड प्रीमियर लीग, खालापूर प्रीमियर लीग आणि बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून ज्याला आपण पाहिलंय असा गोलंदाज कुणाल कदम, ज्याच्या पहिल्याच कदमामध्ये निर्धाव चेंडू. फिरून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस लेट कटचा प्रयत्न. अशा वेळी पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दडपण घेतलं जातं. मी तर म्हणेल सिंगल डबलना आकार देणं गरजेचं आहे. मोठे मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळी समीकरण सांगितलं जाईल 16 चेंडू 37 धावांची गरज. मयूर मुंडेला आता शांत डोक्याने खेळ करावा लागेल. टप्प्यावरती जाऊन आक्रमण करावं लागेल. ज्यासाठी तो ओळखला जातो. एवढ्या वर्षाचा त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आता 40+ माध्यमात देखील रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये देखील आपण याला पाहिलं. जरा चांगला खेळ केला. आता आपल्या गावाच्या नावासाठी एक वेगळा इतिहास इथून दाखवायचा आहे. स्लॉट मध्ये आलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला उडवलंय. आता खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल टांगा पलटी घोडे फरार. धावा मिळतील 4. आलाय जबरदस्त. गाड्या मैदानामध्ये नेतायत आणतायत त्यांना कृपया विनंती केली जाते. मॅच ऑन आहे आणि ही लाईव्ह स्पर्धा आहे. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थ्रेट प्रक्षेपण बघतो आणि चौकारानंतर बघा काय जबरदस्त आकार. मयूर मुंडेनं या चेंडूवरती गोलंदाजावरती केलाय पलटवार आणि इथे आलाय लांबच लांबचा आज मंगळवार आणि आलाय षटकार. ठोक डीजे. न्याय हक्काच्या लढाईसाठी ज्यांनी माता भगिनींना सातत्यानं साथ दिली, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं, आदरणीय धर्मवीर अनंत दिघे साहेबांचं गीत
असं म्हणतात दाढीवाला सेंटाक्रॉस नकोय, दाढीवाला अनंत दिघे असावा. आणि प्रत्येकाच्या मनात त्यांनी सातत्याने ही ज्योत कायम निर्माण केली आणि ते एक धावेनं पुन्हा एकदा हा दिवा आता प्रफुल्लित होतोय. पाटला 39 धावसंख्येचा होत असताना आता स्कोर कार्डवरती टोटल धावा लागल्यात. क्या तेरा क्या मेरा, जबरदस्त हे आयोजन. 13 चेंडू, आता 26 धावांची गरज. वीरेश्वर वरची गोपली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय तुमचा आमचापर्यंत पोचवा. फिरून मारण्याचा प्रयत्न, राणे मी हाय शाणे, आणि ते मारला हा जबरदस्त लांबच लांबचा षटकार षटकार षटकार. बघा डीजे वाले बाबू, आता ढगाला कळ लागले असं काही म्हणू नका, पण बुडाला आग लागली असं म्हणावं लागेल, कारण इथे जबरदस्त आता फलंदाजी चालू आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. केशरजी महामुंडकर साहेबांकडनं हे पारितोषिक दोन्ही फलंदाजासाठी लागू झालेले 500 रुपयाचं. रात्री बँका बंद आहेत, प्रत्येक षटकाराला हे पारितोषिक असेल. महामुंडकर साहेबांनी आता कदाचित सकाळीच बँकेमध्ये जाऊन 500-500च्या करकरीत नोटा अकाउंट मधनं काढलेल्या आहेत आणि त्या आता ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतात या बॅटरच्या. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय सनी पाटील, आणखीन एक जबरदस्त डाव्याताचा गोलंदाज. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आहे. अंकितजी तांबडे यांना आपण पाहतोय या स्पर्धेतील आणखीन एक मुख्य घटक ज्यांनी विकेट वरती काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. अर्थातच या मैदानाचा आपण विचार केला तर सुसज्ज असं हे मैदान आणि ते चारी दिशेला बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. हायटेन्शनच्या वायर देखील गेल्यात ज्या खेळाडूंना कधी कधी टेन्शन देतात, पण एक नियम आहे, या वायरीला जर चेंडू लागला आणि तो कॅच पकडला गेला तर तो आउट दिला जाईल. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, इथे बाउन्स बॅक पाहायला मिळाला. टप्पा पडलाय असं वाटलं होतं अंकेश कडू चेंडूवरती येईल आणि हा कॅच पकडेल, पण इथे नशिबाची साथ मिळाली. 1 या धावसंख्येनं वाढ. 12 मध्ये 20 ची गरज होती, आता 11 चेंडू 19 धावांची गरज. येणारे 11 चेंडू 19 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा हल्ला बोल केला जातोय. गोलंदाज सनी गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा तयार. जबरदस्त हा चेंडू ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या लाईन मध्ये. बरेचसे आता लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय, माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक खेळाडू जोडले गेलेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यातून केतन बोरले सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या विभागातील आणखी एक जबरदस्त फलंदाज ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षाला आलेलं आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जोरदार अपील मैदानामध्ये, अपीलमध्ये जोश आहे, उत्साह कमी पाहायला मिळतोय. सिंगलला पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वाढ होतीये. लेग बाईच्या माध्यमातून सिंगल आली आणि इथून एका धावेच्या मदतीने आता टोटल 21 धावांची नोंद. 9 चेंडू 18 धावांची गरज. सनी, ये 2.5 किलो का हाथ नहीं. आता असं म्हणावं लागेल हा 2.5 किलोचा हात आहे ज्यानं टाकलेला चेंडू एका मोठ्या फलंदाजांना पुन्हा एकदा तंबूच्या रस्त्याला धाडतोय. अर्थातच बाद होणारा फलंदाज ज्याने या डावाला आकार दिला. एक षटकार ज्याच्या बॅट मधनं आपण पाहिला, एक चौकार ज्याच्या बॅट मधनं पाहिला, 2 सिंगल ज्याच्या बॅट मधनं पाहिले, तो मयूर मुंडे निर्णायक क्षणी आता पवेल्यांच्या आसऱ्याला परततोय आणि यंग टायलंड आता मैदानामध्ये दाखल. जर्सी क्रमांक 24 विनय. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. संधी देऊया डीजेला.
सनी जबरदस्त कमबॅक करताना फलंदाजीमध्ये त्याचे धार आपल्याला पाहायला मिळाले नाही, पण आधार इथून देईल का? खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी तो आता करतोय. पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं अचूक टप्प्यावरती चेंडूला वळण देण्याचं काम त्यानं आतापर्यंत केलंय. इथून तिखट गोलंदाजीचा मारा नक्कीच करावा लागेल. परिस्थिती थोडी विकट आहे. दोन्ही संघाकडे अजूनही मॅच बॅलन्स आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. यावेळेस वेगावरती स्वार झाला होता सनी. आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. मॅच मध्ये ट्विस्ट वाढतोय. जसे जसे चेंडू निर्धाव जाणार ना तसे तसे आपण बघतोय तांबाडी संघाच्या पाठीराख्यांचे हृदयाचे ठोके आता वाढतील. शिरवली संघाचे जे पाठीराखे आहेत ते एखादा निर्धाव चेंडू गेल्यानंतर आपल्या गोलंदाजाचं कौतुक करण्यासाठी टाळ्या देखील वाजवत आहेत. इथून विनेला या डावामध्ये पुन्हा एकदा आकार निर्माण करावा लागेल. फिरून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकानं केली चूक, या चुकीला माफी नाही आणि हरणाऱ्या संघाला आता खरा या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नाही. ठोक डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. मी मागाशीच सांगितलं होतं कदाचित हा मॅच मध्ये शेवटच्या 6 चेंडूवरती निर्णायक निकाल लागेल. शेवटची आता 6 चेंडूची पेटी आहे. या पेटीमध्ये 14 धावा लपल्यात. आता या 14 धावा वाचवल्या जातील की लुटल्या जातील हे पाहणं देखील गरजेचं ठरणार. पण मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक झालाय. माझे परम मित्र सागर पाटील, मॅन फ्रॉम कैरे, त्यांचं आणि एक माझं वेगळं नातं या मैदानावरचं, आणि या स्पर्धेमध्ये सातत्यानं नेहमी चर्चेत राहिलंय. पण आज तेच देखील मॅचचा आनंद घेतात आणि मी देखील मॅचचा आनंद घेतोय. निश्चितच माझ्या समवेत ज्यांनी बऱ्याच खेळाडूंची मुलाखत घेतली असे सागर पाटील त्याच्यामध्ये देखील समाविष्ट आहेत. आकाश देशमुख सरांनी ही मुलाखत सुंदरतेनं साकारली. अजून पुढे बरेच नवीन चेहरे आपल्याला त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या काही काळामध्ये. तर त्यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि त्यातील एक चेहरा आपण बघतोय सागर पाटील या व्यासपीठावरती आहे. त्यांचा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि बरेचसे टीम्स आहेत त्यातील काही खेळाडू आज देखील आपल्याला ज्यांची मुलाखत झाली आहे ते पाहायला मिळणार आहेत. मंथन मोरे नेक्स्ट बॉलर. मंथनचा पहिला चेंडू ना आव देखा ना ताव, सीधा किया प्रहार, चेंडू आर पार, लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, बूम 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 षटकार. सरल्यानंतर दूर कारले डोंगरावरती बसलेली आहे एकविरा. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी माय माऊली, जिचं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. आणि तिचा सोहळा येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पदयात्रा सोहळा 2026च्या माध्यमातून आई एकविरा पालखी घोडुलीच्या गावातून थेट कारले डोंगरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 28 जानेवारीच्या दिवशी. आणि या पालखी सोहळ्यामध्ये आई माऊलीच्या सगळ्या भक्तांनी समाविष्ट व्हा. आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी कारले डोंगराला जा अशी आग्रहाची विनंती आणि निमंत्रण दिलं जात आहे. पण इथे बघा, षटकार मारल्यानंतर गोलंदाजानं लगेच रिएक्शन घडवलं. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज होती. आता विकेट गेली आहे मैदानामध्ये आणि 4 चेंडू उरलेत विजयासाठी 8 धावांची गरज. 4 दुने 8 असं म्हणतात, पण प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येतील का असा प्रश्नचिन्ह पडलाय. नेक्स्ट बॅटर जय आणि वीरूची जोडी मैदानामध्ये, निखिल आणि त्याच्या बरोबरीनं आता विनय. या जोडीनं बरेच शहर बरेच गाव गाजवलेत, पण आता मैदान गाजवायची वेळ आलेली आहे. मैदान गाजवणार की गोलंदाजाला हसवणार हे पाहणं आता गरजेचं ठरेल. 4 चेंडू 8 धावांची गरज. मंथन मनामध्ये त्यानं ठाणलंय एखाद दुसरा निर्धाव चेंडू फेकून या मॅचचं अंतर मी वाढवेल,
पण पलीकडे देखील फलंदाजांना विचार केलाय, एखादा मोठा फटका मारून हे अंतर मी कमी करेल, पण इथे जबरदस्त ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं यष्टिरक्षकाचा वेध घेतला आणि इथून चेंडू पाकतोय, आपण निर्धाव गेलाय. 3 चेंडू, आता 8 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू, 8 धावा. राजेश शिवाजी बॉईज तांबाटी की त्यांच्या विरोधात चॅलेंजर शिरवली. शिरवली शिरवली शिरवलीच्या अपोजिट आता आपण बघतोय विनयनं बॅट फिरवली आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने आता टोटल 32 धावांची नोंद. 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. बघा, जे कॅमेराच्या समोर प्रेक्षक आहेत ना शिरवलीचे, एक्स्ट्रा थोडस बाजूला, कॅमेरामॅनला थोडा अडथळा येतोय. आपल्याला विनंती केली जाते, नंतर तांत्रिक अडचणी येतील आणि ही मॅच आता क्रुशल मुवमेंट वरती आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, थोडस बाजूला. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून आर पार. मॅच अजून संपली नाहीये पण इथे आलाय षटकार. डीजे त्यामुळे बहीण भावांच्या नात्यामध्ये कठोरता निर्माण झाली आहे. पण तीच परिस्थिती मैदानामध्ये. मॅच अजून संपली नाहीये, एका धावेसाठी देखील झगडावं लागणार. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. एका चेंडूवरती 1 धाव तांबाडी संघाला पूर्ण करावीच लागेल असा निर्णय आयोजकांचा. 1 चेंडू 1 धाव हृदयाचे ठोके वाढवेल तांबाडी संघाचे. एका चेंडूमध्ये 1 धाव वाचवायचे, हृदयाचे ठोके वाढवेल शिरवली संघाच्या पाठीराख्यांचे. नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट वाढले. मंथन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 10-12 पावलांचा रनअप. पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं स्ट्राईक एंड वरती जर्सी क्रमांक 24 विनय. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू एका धावेची गरज. राजेश शिवाजी बॉईज तांबाटी की शिरवली पण इथे हलक्यात खेळलाय. अशा वेळी पंचांकडे आता पागल्या जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अशा वेळी फलंदाजानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न का केला नाही आता पाठीराखे विचारतायत. मॅच अजूनही पेंडिंग आहे, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. इथे दोन्ही संघांच्या बाजूनी अजूनही निर्णय लागलेला नाहीये. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलाय. आता तिसरे पंच ऑफिशियल सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. तर निकाल लागलाय OUT आउट. चॅलेंजर शिलोरी संघाच्या बाजूनं ठोक डीजे. जिंकलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज होती. अशा वेळी बॅटरनं चेंडू का मारला नाही हे आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सातत्यानं ही स्पर्धा पुढच्या वर्षी जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत पाहिलं जाईल. आता यानंतर मी मायक्रोफोनवरती नक्कीच आमंत्रित करतो माझे साथी समालोचक, अर्थातच
मनीष